कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील केर्ले इथल्या कुमार महाविद्यालयाच्या काल शाळेचं लोखंडी गेट अंगावर पडून 6वीत शिकणाऱ्या स्वरूप माने या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी करवीर पोलिसांनी मुख्याध्यापकासह एका शिक्षकावर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे। शाळेचं दुरावस्थेतील गेट 6वीत शिकणाऱ्या स्वरूप माने याला बाजूला करायला लावल्याप्रकरणी या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटना घडल्यानंतर पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या शिक्षकांनी स्वरूपला दुरावस्थेतील असणारं गेट बाजूला करायला लावल्याचं समोर आलंय। काय घडली होती, काय माहिती तपास? काल केर्ले गावात कुमार विद्या मंदिर म्हणून जिल्हा परिषदेची शाळा आहे। पहिलीपासून 7वी पर्यंत त्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात। सदर शाळेच्या गेट पडून स्वरूप दिनकरराव माने नाव 11 वर्षाचा मुलगा मयत झाल्याची आम्हाला खबर मिळाली। त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही केलेली आहे। त्यामध्ये आमच्या असं निदर्शनास आलं की शाळेतील एक भलं मोठं गेट जे नादुरुस्त होतं, जे दुरुस्त करणं गरजेचं होतं, तरी देखील तिथल्या एक शिक्षिका आहेत ज्यांचं शिक्षिका वंदना रामचंद्र माने, त्यांनी त्या 6वीतल्या मुलाला बोलवून ते गेट सरकवायचे स्वतः प्रयत्न केला, निघत नाही म्हणून त्याला बोलवून प्रयत्न केलेला आहे। त्याच दरम्यान तो अपघात घडलेला आहे। त्या मुलाच्या अंगावर गेट पडले, त्या मुलग्याचा त्यात मृत्यू झालेला आहे। तर सदर शिक्षिका आणि मुख्याध्यापक कृष्णा शामराव माने या दोघांना आरोपी करून आम्ही काल निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे।